नमस्कार मित्रांनो. कुंडलीमध्ये जर का तुळ राशीची अमावस्या असेल, तर अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. त्याचप्रमाणे जीवनाकडे बघण्याची त्यांची दृष्टी कशा प्रकारची असते, त्यांच्या आवडीनिवडी कशा प्रकारच्या असतात, एकंदरीत त्यांचं संपूर्ण पर्सनॅलिटी कशा प्रकारची असते, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. साधारणतः अमावस्येचा जन्म हा अशुभ फलदायी मानला जातो असा समज आहे, परंतु हा जो समज आहे हा पूर्णपणे बरोबर आहे असं मात्र नाही. कारण सर्वच राशीच्या ज्या अमावस्या आहेत या अशुभ फलदायी असतात असं अजिबात नाही. जसं की तुळ राशीच्या अमावस्याबद्दल सांगायचं झालं, तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये येणारी जी रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूपाची रास आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाची गोष्ट जी की तुळ राशीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व. लोभसपणा अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. बॅलन्स अशा प्रकारचं याचं व्यक्तिमत्व असतं. म्हणजे यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये कुठलाही जो गुण आहे तो अगदी टोकाचा नसतो. म्हणजे कुठल्याही गुणाने मर्यादा गाठलेली नसते. हे खूप महत्त्वाचं आहे. मर्यादेमध्ये ही राहणारी रास म्हणजे यांचा राग म्हणा, लोभ म्हणा, यांचा आनंद म्हणा, दुःख म्हणा, द्वेष जे काही गोष्टी आहेत सकारात्मक किंवा नकारात्मक, त्या एक ठराविक अशी लिमिट असते, मर्यादा असते. त्याच्यामुळे मर्यादेमध्ये हे राहणारे व्यक्ती असतात. राहणीमानाच्या बद्दल सांगायचं झालं तर सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि टापटीप राहणीमान या व्यक्तींमध्ये खास करून दिसून येतं. आणि फॅशनचा जो सेन्स असतो हा यांना उत्तम प्रकारे माहीत असतं. ते कुठल्या प्रकारची फॅशन केली पाहिजे, कशा प्रकारचे कपडे, कशा प्रकारे बोललं पाहिजे. यांचं जे बोलणं असतं हे सुद्धा खूप चांगलं असतं. मितभाषी असतात, थोडा विचार करून बोलणारे असतात आणि ज्याला आपण म्हणतो की जेवढं नेमकं आहे तेवढंच बोलणारे असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरळ सरळ असतात. ज्या गोष्टी यांच्या हृदयात असतात त्या त्यांच्या ओठावर दिसून येतात. त्याच्यामुळे ट्रस्टवर्दीनेस यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची आकलनशक्ती आणि ग्रहणशक्ती म्हणजे यांचं जे बौद्धिक असतं ते खूपच चांगलं असतं. ही गोष्ट अगदी लहानपणापासून यांच्यामध्ये दिसून येते आणि याचा जो परिणाम आहे हा त्यांचा संपूर्ण त्यांचं जे करिअर असतं त्याच्यामध्ये सुद्धा दिसून येतं. करिअर जे असतं हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं असतं. शाळा कॉलेजमधलं जे शिक्षण आहे ते सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे पूर्ण करतात. एकंदरीत त्यांचं वागणं, बोलणं आणि जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो बऱ्याच प्रमाणात सकारात्मक असतो. त्यामुळे यांचं एकंदरीत जे व्यक्तिमत्व असतं हे समोरच्या व्यक्तीला हवंसं वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलेचा दृष्टिकोन यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत याच्याबद्दलची आवड यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. दुसऱ्याशी बोलताना सुद्धा या ज्या व्यक्ती असतात या समोरच्याला मान देणं यांच्याकडे सेल्फ रिस्पेक्ट असतो. परंतु समोरच्याला सुद्धा मान देऊन बोलण्याची जी पद्धत यांच्याकडे खूपच चांगली असते. त्याच्यामुळे लोकांमध्ये किंवा समाजामध्ये यांची जी इमेज असते ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे भिन्न लिंग व्यक्तीप्रती थोडंसं अट्रॅक्शन यांच्यामध्ये दिसून येतं. म्हणजे ज्या ज्या व्यक्ती असतात खास करून तूळ राशीची जर अमावस्या असेल तर अशा ज्या व्यक्ती असतात यांना आता सांगितल्याप्रमाणे थोडंसं भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण असतं. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये फार लवकर येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप वगैरे या गोष्टी यांच्यासाठी अगदी कॉमन असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात वैवाहिक जीवनामध्ये वैवाहिक जीवन तसं पाहिलं त्यांचं चांगलंच असतं. त्याच्यामुळे तसा काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त होतं काय की कधी-कधी छोट्या-मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होऊ शकतात कारण याच्या अपेक्षा थोडं जास्त असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांनी एक गोष्ट थोडी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे स्पेंडिंग किंवा खर्च करणं. स्पेंडिंगवर खर्चावरती लक्ष ठेवणं आवश्यक आहे कारण थोडासा त्यांचा जो स्वभाव असतो तो खर्चिक कसं असू शकतो किंवा लॅविश लाईफस्टाईलकडे म्हणजे जाण्याची शक्यता जास्त म्हणजे अधिभौतिक सुखाची आवड यांच्यामुळे थोडीशी जास्त होऊ शकते. तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी जर का पाहायचं झालं तर ही जी अमावस्या ही अमावस्या तसं पाहिलं तर अतिशय शुभफलदायी आहे. फक्त स्त्रियांच्या बाबतीत होतं काय, की अमावस्येमध्ये चंद्राचे जे बळ असते ते खूपच कमी असतं. त्यामुळे आणि चंद्र आहे ते शरीरातलं पोषण आहे. खास करून स्त्रियांच्या संदर्भामध्ये अमावस्येच्या संदर्भात हा थोडासा त्रास होतो, की ज्या-ज्यावेळेस कन्सीव्ह करतात किंवा ज्या-ज्यावेळेस संततीच्या संदर्भात विचार करतात त्यावेळेस थोडासा त्रास होण्याची शक्यता असते. आणि खास करून जर का तूळ राशीची अमावस्या स्त्री कुंडलीत असेल तर त्यांना गायनॅक त्रास किंवा स्त्रियांच्या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते किंवा अशा ज्या स्त्रिया असतात त्यांना वैवाहिक जीवनात थोडेसे त्रास होऊ शकतात. कारण यांचा मूळतःच जो स्वभाव मगाशी सांगितल्याप्रमाणे की थोडासा कंटेंट असतो किंवा त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स असतो तो खूप चांगला असतो. आणि नंतर घेणं किंवा आपली चुकी नसताना नंतर घेणं यांना तसं जमत नाही आणि त्याचा परिणाम थोडासा वैवाहिक जीवनावरती होतो. कारण वैवाहिक जीवनामध्ये कधी-कधी असं पण होतं की आपली चुकी असो नसो थोडंसं नमतं घ्यावं लागतं आणि ते जर काय घेतलं गेलं नाही तर थोड्याशा ठिणग्या वगैरे होण्याची शक्यता जास्त असते वैवाहिक जीवनामध्ये. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात या राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात. चित्रा, स्वाती आणि विशाखा. पैकी चित्रा नक्षत्र जे आहे
या व्यक्ती थोड्याशा तापट असतात किंवा थोड्याशा यांची जी वाणी असते ती थोडीशी तिखट असते. मात्र यांचं सौंदर्य खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येतं आणि बौद्धिकसुद्धा अतिशय चांगली असते. दुसरी जो जे याबद्दल नक्षत्र आहे ते म्हणजे स्वाती. स्वाती नक्षत्राच्या ज्या व्यक्ती असतात म्हणजे स्वाती नक्षत्रामध्ये अमावास्या असेल तर त्यांच्यामध्ये अतिशय चांगले असे गुणधर्म दिसून येतात. म्हणजे या ज्या व्यक्ती असतात संस्कारशील असतात, त्याचप्रमाणे दुसऱ्यांबरोबर इंटरॅक्शन करण्याची जी पद्धत असते ती खूप चांगली असते. खास करून त्यांचं जो बौद्धिक असेल ते खूप चांगलं असतात आणि थोडंसं आधुनिक जीवनशैलीकडे जाणारी हे जे नक्षत्र आहे ते दिसून येतं. म्हणजे या नक्षत्रातली अमावास्या. तिसरं जे नक्षत्र आहे ते म्हणजे विशाखा. अर्थात विशाखाच्या नक्षत्रातल्या ज्या व्यक्ती असतात म्हणजे अमावास्या ज्यांची विशाखा नक्षत्रातील असेल तर त्या थोड्याशा तापट असतात आणि थोड्याशा बिनधास्त असतात. कधी-कधी नातेसंबंधामध्ये विशाखा नक्षत्रातली अमावास्या ही बऱ्याच प्रमाणात त्रास करू शकते. खास करून स्त्रियांच्या कुंडलीमध्ये विशाखा नक्षत्रामधली जर का अमावास्या असेल तर प्रेमविवाह तर होतो, मात्र कन्सीव्ह करताना थोडे त्रास हे जास्त प्रमाणात होतात. आज त्याचप्रमाणे यांची जी प्रकृती असते ही सुद्धा थोडे वरच्यावर प्रकृतीच्या संदर्भातले त्रास होणं किंवा पित्त प्रकृती आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारचे त्रास यांच्यामध्ये थोडेसे जास्त जर राहतो त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. पण तू एकत्रितच सांगायचं झालं तर तूळ राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्या बऱ्याच प्रमाणात बॅलन्स असतात, दुसऱ्याला समजून घेणाऱ्या असतात, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन यांचा पॉझिटिव्ह असतो आणि आधुनिक दृष्टिकोन यांच्याकडे जास्त दिसून येतो, जी की खूप चांगली गोष्ट आहे. एखाद्याबरोबर इंटरॅक्शन करायचं असेल ते खूप चांगलं असतं. लिडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारच्या दिसून येतात. आपलं या संदर्भातलं मत काय आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.